नगर परिषदमध्ये फंड उपलब्ध नसल्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत। नागरिकांच्या अनेक समस्या या अनेक वर्षापासून जशाच तशा आहेत। त्याचे कारण म्हणजे नगर परिषदमध्ये येणारा टॅक्स हा वसूल केला जात नाही। आजही करोडो रुपये टॅक्स वसुली बाकी आहे। मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात एक आगळी वेगळी अजब बातमी। नगर परिषद मार्फत अनेक वार्षिक निविदा काढल्या जातात, जेणेकरून त्यातून कर स्वरूपात रक्कम जमा करून त्याचा उपयोग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला जातो। त्याच पद्धतीने शहरामध्ये बॅनर लावायचे असतील तर त्याची रीतसर परवानगी घेऊन टॅक्स भरून बॅनर लावण्याची परवानगी मिळते। परंतु मागील अनेक महिन्यापासून काही महाशयाने बॅनर लावण्यासाठी टॅक्स भरला नाही आणि परवानगीही घेतली नाही। सामान्य नागरिकांचे ठीक आहे, परंतु नगर परिषदचे उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे शहरामध्ये बॅनर मोठ्या दिमाखात झळकत आहेत। मूक नाईकच्या टीमने नगर परिषदच्या कर विभागाचे अधिकारी सुभाष बुरकुले यांच्याशी संपर्क केला असता उपाध्यक्ष यांचे बॅनर कोणी लावले हे मला माहीतच नाही आणि माझ्याकडे कोणीही परवानगी मागण्यासाठी किंवा टॅक्स भरण्यासाठी आलेला नाही। त्यामुळे हे सर्व लागलेले बॅनर अनधिकृत असून दंडात्मक वसुली केल्या जाईल असेही कर अधिकारी बुरकुले यांनी मूक नाईकशी बोलताना सांगितले। मग आता प्रश्न उरतो की हे दंडात्मक कर वसुली नेमकी कोणाकडून केल्या जाईल आणि अशा अनधिकृत लावण्यात येणाऱ्या बॅनरवर निर्बंध लागतील कधी, हेही या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे। नगर परिषदचा कर बुडवणे, बॅनरबाजी करणे, फोटोशाही करणे, सभागृहात भांडण करणे, अश्लील भाषेचा महिलांसमोर वापर करणे यासाठीच नागरिकांनी या सदस्यांना पालिकेत पाठवले आहे का, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। दर्शकांनो, अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे। पाहत रहा मूक नाईक न्यूज चॅनल। धन्यवाद।